विधानसभा मतदारसंघामध्ये अलिबाग विधानसभा मतदारसंघ असू द्या किंवा पेन सुधागड मतदारसंघ असू द्या, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये जे माकडचाले चालू आहेत, मग तो पेनचा भोईर असू द्या किंवा अलिबागचा भोईर असू द्या, भारतीय जनता पार्टीचे रवी पाटील हे पेनचे आमदार आहेत आणि अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे महेंद्र शेठ आमदार आहेत. परंतु तिथे गेल्या 15 दिवसापूर्वी प्रसाद भोईर म्हणून त्या मतदारसंघाचे अध्यक्ष होते आणि त्यांचे तिथे माकड चाले चालू झाल्यानंतर सोशल मीडियावर काही भावी आमदार म्हणून अशी बॅनरबाजी काही चालू केली आणि त्यानंतर बीजेपीच्या भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळाच्या लक्षात आल्यानंतर प्रसाद भोईर यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांना घरी बसवले. त्याचप्रमाणे अलिबाग विधानसभा मतदारसंघात सुद्धा छोटा भोईर हा माकड चाले करण्याचे जे काही प्रयत्न चालू आहेत, तर मी तुम्हाला नेते मंडळीला एवढंच सांगू इच्छितो ताई की जे आपली नेते मंडळी कोर कमिटीमध्ये आहेत त्या नेते मंडळीला सांगा की 2-2.5 महिन्यावर ज्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुका हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्या असताना कमल ही निशाणी लावून जर भावी आमदार म्हणून असे जर पोस्टर बॅनर जर सोशल मीडियावर जर पाठवत असतील आणि त्याला वेगळीच जर कुठे बंधन येत नसेल किंवा त्यांची कुठे पदावर किंवा पक्षात हकालपट्टी होत नसेल तर मग युतीचा धर्म आम्हीच पाळावा का? कारण पेन विधानसभा मतदारसंघात सुद्धा शिवसेनेचे 40,000 मत आहेत. हे सुद्धा जर अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये जर असले माकड चाले करत असतील तर ते सुद्धा आम्ही शिवसैनिक खपून घेतले जाणार नाही. मग आम्ही सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आलेला पेन विधानसभा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघाला सुद्धा तिथले कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत, ते सुद्धा त्या विधानसभामध्ये निवडणूक लढण्यासाठी इच्छा प्रकट केलेली आहे. परंतु आम्ही सगुरीचा सल्ला नेते मंडळी आमच्या दिलेला आहे आणि त्यामुळे आज तुम्ही मंत्रालय लेवलला किंवा सीएम साहेबांकडे किंवा युतीच्या नेते मंडळींकडे चर्चा करत असाल त्यावेळेला जो आमचा या तालुक्याचा प्रश्न आहे आणि जो पेन सुधागड मतदारसंघ प्रश्न आहे तो तुम्ही तिथे उपस्थित करा आणि जे काही माकड चाले करणारे लोक आहेत त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हायला पाहिजे.